सूरज खूप उष्णता देतोय आणि वातावरण थोडंसं गरमीचं आहे. ह्या सूरज या मॅच मध्ये उगवेल का? कारण का लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाहीये. त्याच्या सोबतीलाच नॉनस्टॅक इनवर योगेश जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. 5 ओव्हरचा सामना. P1 आणि P2 अशा 2 ओव्हर पॉवर पेक्षा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पहिल्या ओव्हरसाठी आउटफील्ड मध्ये मिड विकेट आणि कॉर्नरच्या मध्ये एक फिल्डर ठेवला गेले. दुसरा शतरक्षक आपल्याला एक्स्ट्रा कबर डीप मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन ठेवले गेले स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. सचिन यावर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. सचिन राईट हँड बॅटर सूरज साठी. राऊंड विकेटने पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न करत होता उजवेष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलने ओव्हरला सचिनने केली सुरुवात. सूरजला देखील माहिती आहे राईट हँड गोलंदाज राऊंड विकेटने जातो म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर तो बॉल टाकेल, म्हणून त्याने देखील स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच दूर होता, संपर्क करू शकले नाहीत. वाईट बॉल. थोडीशी अपटी दिली होती, पुन्हा कोण बनवला जरूर, परंतु हा देखील आउट ऑफ स्टंप. दुसरा वाईट. 2 वाईट बॉल. एक्स्ट्रा दावेनिशा खातो ओपन झालंय. बॅटिंग करत असताना गोल्डन स्पोर्ट टीमचा जो संघ वैभव भोईर यांनी पुरस्कृत केले. टिटवाला या शहरामध्ये गोल्डन शॉप त्यांचा आहे आणि त्याच्या नावानेचा संघ मैदानामध्ये उतरलाय. बीमरसाठी एक डीआरएसचा वापर तुम्ही करू शकता. ओव्हर पिच इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून पाठवले. डीप मध्ये शतरक्षक नाहीये. कव्हरचा शतरक्षक मागे चाललाय. धावत थोडीशी शर्यत आहे. अखेरकार चौकाराचं रक्षण झालंय, परंतु 3 धावा धावून पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 धावेशी सूरजने आपल्या डाबाला सुरुवात केली. टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचते. फॅट सोडली होती तरी देखील त्याने त्या 3 धावा पूर्ण केल्यात. टायमिंग भरपूर होतं. इनसाइड आउट फटका होता. बॉल भरपूर वेळ हवेत होता. इलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये. गॅप जरूर शोधण्याचा प्रयत्न केला आणि जिथे चौकार ठोकण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या डोक्यावरून, आता तिकडेच फिल्डिंग मध्ये बदल करत असताना डीप कव्हर लावला गेले. डीप कव्हर ठेवला गेले. लेफ्ट हँड बॅटर आहे म्हणूनच ऑन साइडला मिड विकेट डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. वाव, काय जबरदस्त बॉल. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळालेला. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर थोडासा वलन घेतला. कोण बनवला होता, गतीचा भन्नाट वापर केला, गुड लाईन वर पिच केला. अजून एक चांगला बॉल. पुढचा बॉल योगेशसाठी उडवलाय. पिकअप शॉट. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लांब पल्ल्याचा षटकार ठोकला योगेशने आणि सांगितलंय की जा आणि शोधून घेऊन या. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची की बॉल चॉईस पहिला असेल त्यानंतर कमिटीच्या मार्फत जो बॉल देण्यात येईल तो बॉल यूज करणं बंधनकारक आहे. आणि बॉल फुटला, आरवला, अवला झाला, शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल जरी शिल्लक असेल तरी नवीन बॉल देण्यात येईल. षटकाराला योगेशच्या बॅट मधून ऑफस्टंपचा बाहेर चॉप केलाय. बॉलला खूपच चांगला स्ट्रोक, जागा बनवून खेळून काढलाय. बॉल चालाय मागे, शतरक्षक पाठला करतोय. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, चौकार.
योगेशने 3 बॉल फेस केलेत, 10 धावांचं योगदान दिले. चांगले फटके, क्लासिकल फटके पाहायला मिळतात. सफल झाले. स्लॉग स्वीप करायचा होता, बॅटवर बॉलला घेता आला नाही. हा बॉल डॉट. 2 मोठ्या फटक्यानंतर कमबॅक करून दिलं सचिन या गोलंदाजाने. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. सुरुवातीला 2 बॉल डॉट वाईट आले, त्यानंतर 3 धाबा घेतल्या, 1 बॉल डॉट, त्यानंतर षटकर, चौकार आणि पुन्हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल सचिनचा योगेशसाठी उजव्या स्टिचच्या बाहेर ठेवलाय. पिचिंग झालं तर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोल्डन स्पोर्ट टीमची टोटल बिनबाद 15 धाबा. DRS फक्त तुम्ही बिमर बॉल साठी घेऊ शकता, अन्य कोणत्याही गोष्टीसाठी DRS चा वापर फक्त ऑन फील्ड एम्पायर स्वतःच्या मर्जीने करू शकतात. पहिलं षटक जिथे 15 धावा आल्यात बॅटिंग करताना गोल्डन स्पोर्ट टीमच्या खात्यामध्ये सुरुवात चांगली करून दिली योगेशने. त्याच्यासोबत सूरज, त्याने देखील 1 बॉल फेस करत असताना 3 धावांचं योगदान दिले. 5 ओव्हरचा मॅच, 5 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंग जरूर स्वीकारली, परंतु पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नाबाबा राहिलं. 5 ओव्हरमध्ये एक चांगली मॅच होण्यासाठी 60-65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल गोल्डन स्पोर्ट टीमला, आणि तशी सुरुवात केली. दुसरं षटक रोहित यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली आहे. पहिलं षटक जिथे 15 धावा आल्यात, 1 चौकार 1 षटकार, 2 एक्स्ट्रा धावा च्या रूपाने देखील पाहायला मिळालेत. पिटूचं हे षटक 5 ओव्हरचा सामना, त्यामुळे 2 ओव्हर पॉवर पिच. आता आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईनच्या लगत पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर असे 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये. ऑन साईडला 2, ऑफ साईडला 1. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ देखील ठेवल्या गेले या ओव्हरसाठी. समोर गोलंदाज सूरज, गोलंदाज रोहित, समोर सूरज. सूरज उगवेल का या मॅच मध्ये, आपण चर्चा करत होतो की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाहीये. दुपारचं सत्र, कडक ऊन. रोहित राईट हँड ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल समोर, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चालले 1 बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. बॉटमिनचा चांगला वापर केला. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 19 टीमची टोटल. पहिल्या विकेट साठी एक चांगली पार्टनरशिप आपल्याला योगेश आणि सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा रनअप रोहितचा. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न करत होता, संपर्क नाहीये. यावेळी थोडीशी गती बॉलवर पाहायला आपल्याला मिळाली. टायमिंग साध्य करता आले नाही. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स देखील नव्हतं, थोडासा बॉल खाली देखील राहिला. डॉट बॉल. 2 बॉल 4 धावा 1 चौकार या ओव्हर मध्ये आलाय. चांगले बॅटर रंगले रोहित आणि फलंदाज सूरज यांच्यामध्ये. कधी चांगला फटका, कधी चांगला बॉल देखील पाहायला मिळतोय. ओव्हर पिच होता, ऑफ ड्राईव्हचा नमुना. मिड ऑफ मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी झाली. ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावबाची संधी देखील होती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. VSCC आणि त्यांच्या विपक्षामध्ये डमी यांच्यामध्ये पुढील सामना असेल. आपण देखील पहिल्या इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. फोर्स केलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. कडक चौकार.
सूरज नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावू लागले. फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. अगदी क्रिकेटमध्ये सुरक्षित फटका पंचांच्या डोक्यावर उडवला. 2 चौकार सूरजच्या बॅट मधून आले. टीमची टोटल आता 25 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल राऊंड द विकेटने सूरजसाठी सफल झाले. दांडी दाखवली आणि ती वाकवली. क्लीन बॉल केलं रोहितने. पहिला झटका लागत असताना गोल्डन स्पोर्ट टीमला फलंदाज बाद सूरज. संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आपण मिडमॅच मध्ये नाही तर आपण लगेच आता टॉस करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल मुकेश भाऊ प्लीज लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. तसेच नितळ संघ आपल्याला देखील विनंती आपण देखील लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सूरज भगत बल्लेंचा एक जबरदस्त सितारा बाद होत असताना आता मैदानावरती विनय आपल्याला पाहायला मिळतील. पिसेगावचा सुपुत्र कशा प्रकारची कामगिरी करेल. सूरज बाद झालेत 25 वर. पहिली विकेट विनायक स्ट्राइक इन वर. समोर गोलंदाज रोहितने विकेट मिळवून दिली. सूरज किलपट्टीवर सेट होता त्याला बाद केलं. राऊंड द विकेटने रोहित खाली राहिलाय. राऊंड द विकेटने 7 असताना पिचिंग झाल्यानंतर खूप खाली राहिला. बॅट हवेत फिरली. चांगला बॉल. जरूर पहिल्या बॉलवर चौकाराला 2 चौकार या ओव्हरमध्ये खर्च केलेत परंतु एक महत्वाची विकेट आणि एक बॉल डॉट देखील. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 वर 1 विकेट. बॅटिंग करत असताना गोल्डन स्पोर्ट संघ LNT कोणीच्या विपक्षामध्ये स्कोर चांगला बनवलाय परंतु सूरजची महत्वाची विकेट देखील या ओव्हरमध्ये रोहितने मिळवून दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा एक्स्ट्रा धावा देखील 2 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने 2 चौकार खर्च केले. 10 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट देखील मिळवून दिली आहे. 25 वर 2 विकेट 1 विकेट. पॉवर प्लेचं षटक संपले. 5 ओव्हरचा सामना पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग जरूर झाली. 25 धावा करण रेड्डीचा विचार केला तर 12.5च्या सरासरीने बॅटिंग केली आहे. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी करणवर दिली गेली. तिसरे षटक करण जुनी योगेश खेलपट्टीवर आहे. योगेशने देखील बॅटिंग चांगली केली आहे. बॅट मधून एक षटकार एक चौकार आला. चांगलं टायमिंग त्याच्याकडे आणि चांगले फटके चांगली दिशा देखील तो दाखवतोय. आता हे बॅटल देखील चांगलं रंगेल कारण का करणच्या समोर योगेश. लेफ्ट हँड बॅटर साठी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ठेवले गेलेत. सीमारेषेच्या लगत ऑन साइडला खरं तर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल करणचा योगेश साठी शॉर्ट ऑन पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना थोडंसं ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने पुल केला. पॉवरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. दुसरा षटकार एक चौकार देखील योगेशने ठोकलाय. चांगलं स्वागत केले करणचं. पुढचा बॉल कटरचा वापर. लेग कटर थोडीशी बोर्ड फिरवली परंतु पिचिंग चुकीच्या जागेवर झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड बॅटर साठी हा ऑफ कटर होता परंतु लेफ्ट हँड बॅटर आहे म्हणून हा लेग कटर थोडासा टप्पा बनल्यानंतर बाहेर गेला परंतु पिचिंगच ऑफ स्टंपच्या बाहेर होती त्यामुळे टप्पा पडल्यानंतर तो बॉल खूपच बाहेर निघाला. हेच सांगितलं पंचांनी. वाईट बॉल. एक षटकार एक वाईट बॉल. 7 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाले. टीमची टोटल सध्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. योगेश चांगली बॅटिंग करतोय. योगेश साठी पुढचा बॉल कमी गतीचा. यावेळेस बॅटर थोडासा आतमध्ये आला होता. अगदी बॅटच्या जवळून काढलाय. डॉट बॉल. थोडस गंडवलं यावेळेस करणने योगेशला. चांगलं बॅटर रंगले. सुरुवातीलाच आपण या गोष्टीची चर्चा करत होतो की एका चांगल्या बॅटर समोर एक चांगला गोलंदाज ज्यावेळेस येतो तेव्हा ते द्वंद्व चांगलंच रंगतं. करण योगेशसाठी
स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल, पुन्हा बोट फिरवली. ऑफ कटर आहेत राईट हँड गोलंदाजाचे, परंतु लेफ्ट हँड बॅटरसाठी ते लेग कटर टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर जातात. चांगले 2 बॉल आलेत, एक षटकार आला, एक वाईट आला, परंतु त्यानंतर सूर सापडलाय गोलंदाज करणला. योगेशला शांत ठेवले गेले. पुढचा बॉल पुढ्यात टाकलाय, आता हा थोडासा दूर बाहेर चाललाय. फाईट बॉल, 2 एक्स्ट्रा धाबा या ओव्हर मध्ये आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये देखील एक्स्ट्रा धाबा 2 आल्या होत्या. एक्स्ट्रा धावांची संख्या देखील वाढवली आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा किंवा दुसरा बॉल डॉट काढता त्यानंतर एखादा वाईट बॉल येतो, तर डॉट बॉल जो काढला जातो त्याची जी मजा असते ती निघून जाते. टीमची टोटल 33 वर जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. गोल्डन स्पोर्ट्स संघ चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतोय. सूरजची विकेट गेली, परंतु योगेश आणि त्याच्या सोबतीला विनायक सध्या खेळपट्टीवर आहे. ऑफस्टंपच्या आत आलेत. ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा कटरचा वापर केला, अगदी जवळून कट केला. अजून एक चांगला बॉल, 3 बॉल डॉट. एक षटकार जरूर योगेशने ठोकला, परंतु त्यानंतरचे 2-3 बॉल डॉट, 2 वाईट बॉल, कुठेतरी त्या षटकाराची मजा कुठेतरी निघून जाते. स्कोर समांतरच होत असतो. पुढचा बॉल, यावेळी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, गाईडलाईनच्या अगदी आत टाकलंय. अजून एक चांगला बॉल, 4 बॉल डॉट आलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. अप्रतिम मारा, गती थोडीशी त्याच्याकडे कमी आहे, परंतु कटर बॉल हाताळण्याची क्षमता, लेंथ मध्ये थोडासा बदल करतो. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवले गेलेत आणि वारंवार ऑन साइडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न योगेश करतोय. ऑफ साइड पूर्णपणे खाली आहे, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे. शेवटचा बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यात ठेवला होता, अगदी जवळून कट केलं. अजून एक चांगला बॉल, एक षटकार जरूर आला पहिल्या बॉलवर, त्यानंतर 2 वाईट देखील पाहायला मिळाले, परंतु 5 बॉल डॉट. योगेशला शांत ठेवले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट, 33 धावा. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. स्पर्धेचे जनक अर्थातच तुषारदादांच्या शुभ हस्ते आपण पुढील शुभ सन्मान करतोय, ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्यांच्या गळ्यामध्ये सरस्वती नांदते आणि मी म्हणेल लोकशाहिरी ही अशी एक लोककला आहे की ज्या कलेच्या मार्फत आपण समाज प्रबोधन करतो. आपले जे थोर महापुरुष आहेत, त्या थोर महापुरुषांची माहिती संपूर्ण जनसामान्यास माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असे एक जबरदस्त लोकशाहीर म्हणून ज्यांची ओळख आहे, संदेशी विठ्ठल उमप साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल शुभ सन्मान आपण करायचा. जबरदस्त लोकशाहीर, सेलिब्रिटी सिंगर आणि सेलिब्रिटी लोकशाहीर म्हणून ज्यांची ओळख आहे, विठ्ठलजी उमप साहेबांचे चिरंजीव, त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे नेले असे संदेश विठ्ठल उमप सरांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. लोकशाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न ज्यांच्या वतीने केला जातो असे संदेश विठ्ठल उमप सरांची उपस्थिती पाहायला मिळते. सरांचा स्केड्यूल अगदी बिझी असतो, मात्र वेळात वेळ काढून सरांची उपस्थिती लाभली तिथे साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. त्यासोबतीला एखाद्या पार्श्वगायकाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. जितका मेन गायक तितकाच पार्श्वगायक देखील महत्त्वाचं असतं. आणि एक जबरदस्त पार्श्वगायक म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय शिरीषजी पवार सरांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. माननीय श्री शिरीषजी पवार सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त गायक म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक सारे पिक्चर्स असतील, अनेक सारे नाटक असतील, ज्यांच्या आवाजाची दखल संपूर्ण सिने इंडस्ट्री घेते असे शिरीषजी पवार सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला. मॅचला वन्स अगेन होतीये सुरुवात. ओ टू कॉम्बॉक्स. चौथं षटक ऋत्विकचं. पहिलाच बॉल ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न करत होता, बॅटची एज मागून डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट.
स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. विनायकने स्वतःचं खातं देखील खोलता आलं नाही. नवीन बॅटर अंशुत स्ट्रायकिंगवर, समोर ऋत्विक गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल यावेळेस फ्लिक केलं ऑन साईडला. स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. वन मोड्स त्याच्या हातामध्ये. एकच धाव येते. अतिशय वेगाने स्ट्रोकला खेळून काढला होता आणि ज्यावेळेस वेगाने बॉल आउटफील्ड मध्ये जातो, फिल्डिंग जर चांगली झाली तर दुसरं धाव काढणं थोडंसं कठीण जातं. स्ट्रोक चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, फ्लिक केला होता आपल्या अंदाजामध्ये. अंशुतने सिंगलने आपलं खातं ओपन केलं. टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 34 वर. 34 धावा, 14 षटक. प्रगती पथावर 5 ओव्हरचा सध्या सामना सुरू आहे. सुरुवातीला बॅटिंग चांगली झाली, परंतु मध्यंतर कालामध्ये गोलंदाजी चांगली केली गोलंदाज करणने. धावांचा वेग थोडासा आता मंदावलेला आपल्याला पाहायला मिळते, परंतु जोपर्यंत योगेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा बनवू शकतात, त्याच्याकडे क्षमता आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी थोडंसं नाराज केले. एक षटकार आला, त्यानंतर त्याच्या विरुद्धमध्ये करणने 5 बॉल निर्धाव काढले. लेफ्ट हँड बॅटर योगेश साठी राऊत द विकेटने, राईट हँडने. पुढचा बॉल यामध्ये ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल समोर चाललाय. लॉंगर मध्ये फिल्डर आहे. सिंगल येते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये करणने 8च धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हर पासून धावांचा वेग कमी झालाय. डॉट बॉलची संख्या देखील भरपूर वाढताना आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला असं वाटलं होतं की 5 ओव्हरमध्ये 70 पर्यंत स्कोर जाईल अशी सुरुवात मोठ्या स्ट्राईक रेटने बॅटिंग दोन्ही फलंदाज करत होते, परंतु विकेट गेल्या त्यानंतर धावा कमी बनताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. बॅटची एज आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन बॉल फेस केले तर अंशुने फक्त एखादा 20 योगदान दिले. विनायकला देखील स्वतःचं खातं ओपन करता आलं नाहीये. योगेशने चांगली बॅटिंग जरूर केली, परंतु तो त्याच्या विपक्षामध्ये देखील डॉट बॉलची संख्या भरपूर आली. सूरज देखील बाद झालेत. विकेट गेले 3 आणि आता नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज. चौथं षटक प्रगती पथावर. या ओव्हरमध्ये ऋत्विकने कमालीची गोलंदाजी केली, कामगिरी चांगली केली. पहिल्या बॉलवर धावाच्या रूपाने विकेट, त्यानंतर 2 बॉलवर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच पुष्कर शिवांश 11 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट VSCC नितस. दोन्ही संघांचे कर्णधार लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा शेवटचा कॉल असेल, ते म्हणजेच VSCC नितस आणि पुष्कर शिवांश 11 टीमला. ओव्हर टू कम बॉक्स. चांगला बाउन्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. चांगली अपटी दिली होती ऋत्विकने. ओव्हरपिच स्ट्रेट ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा नमुना. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल येते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सिंगल धाव फक्त येते. ओव्हरची समाप्ती. जबरदस्त मारा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 2 विकेटीला धावाच्या रूपाने देखील 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा खर्च केल्यात ऋत्विकने. इकॉनॉमी चांगली राहिली आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोल्डन स्पोर्ट टीमची टोटल 36 वर. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 2 ओव्हर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर येईल, परंतु त्यानंतर पलटवार केला गोलंदाजी करणाऱ्या टीमने. LNT स्पोर्ट या टीमने, LNT कोणी टीमने त्या 2 ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात. चांगलं बॅटल आणि चांगलं युद्ध या मॅच मध्ये रंगीलं. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. डेथ ओव्हर मध्ये किती धावा येतील? 14-15 धावा आल्या तर एक समाधानकारक स्कोर होईल आणि त्यानंतर या मॅच मध्ये मजा येऊ शकते. आणि त्याच्यासाठीच आता खेळपट्टीवर असलेला योगेश आणि त्याच्या स्वप्नीला प्रयत्न करावे लागतील. करण शाने या इनिंगचं 3रं षटक हाताळलं. त्याचं हे 2रं षटक आहे जिथे 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. योगेश सारख्या बॅटरला तरी शांत ठेवलं होतं. त्याच्या समोर स्वप्नील. फुल बॉल पुल केलाय. फुल टोल वसूल करत असताना टोल नाक्याच्या दिशेने पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे कडक उत्तुंग षटकार. पूर्तता मैदानामध्ये करायची.
जसे आमचे सहकारी समालोचक प्रसन्न चव्हाण यांनी चर्चा केली होती, बॉल फुटला, हरवला, भिजला तर नवीन बॉल दिला जाईल. त्यामुळे नवीन बॉलची पूर्तता मैदानामध्ये त्वरित चेंडू व्यवस्थापन टीम आपण करायची आहे. फुल बॉलवर षटकार ठोकला स्वप्नीलने आणि स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे गोल्डन स्पोर्ट टीमला की मी आहे तोपर्यंत चांगल्या धाबा येऊ शकतात. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 42 वर जाऊन पोहोचली आहे. प्रथमतः तुम्हाला चॉईस बॉल दिला जाईल, त्यानंतर कमिटी मेंबर जो बॉल देईल त्यावरच तुम्हाला खेळ दाखवायचे स्पर्धेच्या नियमानुसार. बघा एका गोष्टीची सर्व खेळाडूंनी नोंद करून घ्यायची, चॉईस बॉल नसेल, जर तुम्हाला एखाद्या बॉलवरती त्रुटी सापडली तर तुम्ही पंचांशी बोलायचं, पंचांना वाटलं बॉल चेंज करायचं, पंच बॉल चेंज करतील, याची नोंद करून घ्या. करणने या अगोदर देखील षटकात आला, तिथे देखील पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर त्याला एक सूर सापडला, ट्रॅकवर येत असताना त्यांनी गोलंदाजी केली होती, आता देखील षटकार आलाय. ऑफस्टमच्या आत आले, समोर लॉफ केलाय, डाऊन टकरावून बॉल चाललाय अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून. खरंच चांगला समाचार घेतले स्वप्नीलने, स्वप्न दाखवायला सुरुवात केली. पुढचा बॉल षटकारांची हॅट्रिक होईल का, हा देखील पुढे टाकला होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा पुढे आला, इथे थोडीशी गडबड केली आहे बॅटर स्वप्नीलने. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का, होय स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली की कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय टाकलाय. खरं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी खेळपट्टी, त्यामुळे नेमकं काय घडतंय ते दिसणं थोडंसं कठीणच जातं. दोन षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून आले होते, त्याला बाद केलं. विकेट किपरची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, स्टंप आउट करून टाकलाय स्वप्नीलला. दोन षटकार, तिसरा देखील उडवण्याचा तो प्रयत्न करत होता. टीमची टोटल स्थिरावली ती 48 वर, विकेट गेले 4. नवीन फलंदाज आदित्य वाकडे, मॅन फ्रॉम चौदारपाडा. चौदारपाडा गावाचा, भिवंडी तालुक्याचा हत्यार म्हणून ज्याला संबोधलं जातं, वन साइड हिरो आदित्य वाकडे. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने चर्चेत राहिलेला खेळाडू आदित्य वाकडे. समोर स्वप्नील, ताकदीने स्विंग करण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट थोडस बाजूला करत असताना ऑन साइडला सजवण्याचा प्रयत्न, पट्ट्यात आला नाहीये. स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरून बॅट फिरवता आली नाही आदित्य वाकडेला. वन साइड हिरो हत्यार आहे चौदरपाडा गावाचं, भिवंडी तालुक्यातील चौदरपाडा गाव आणि त्या गावाला बिलॉंग करणारा हा आदित्य वाकडे खेळाडू. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्याने या खेळाडूची चर्चा असते. तो उत्तर देईल का आपल्या बॅटने. गोलंदाज करणला, कमी गतीचा क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चाललाय समोर, लॉंग ऑन मधून फिल्डर येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फॉबलिंग झाली आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि टीमचं अर्धशतक या 2 धावांबरोबरच पूर्ण झाले. 5वं षटक प्रगती पथावर असताना 50 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत, एक विकेट देखील पाहायला मिळाली आदित्यसाठी. करण बॅटची एज, विकेट किपरच्या डोक्यावरून मागे बॉल चालले, त्यावर देखील सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोल्डन स्पोर्ट टीमची टोटल 51 वर जाऊन पोहोचली आणि सामना जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टच बॉक्स मध्ये. हॅलो, आज या ठिकाणी भीमटोल आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 या आयोजकांचे आमचा या ठिकाणी सन्मान केल्याबद्दल मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आज भारत टपाल दादा यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक गोष्ट म्हणजे की जयंतीच्या निमित्तानं आज लोकशाहीर विठ्ठल थिएटर प्रस्तुत ज्येष्ठ संगीतकार मधुकर पाठक, अजरामर कव्वालांची लोकगाणी हा भीमगीते व लोकगीतांचा कार्यक्रम आज रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता आपल्या अंबरनाथ मध्ये म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर या ठिकाणी दुपारी 4 वाजता असणार आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी प्रार्थनीय आहे. आणि पुन्हा एकदा
लोकशाहीर संदेश विठ्ठल उमप आणि मी शिरीष पवार आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं, आमचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आयोजकांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. पुढील मॅचच्या दिशेला आपण वळतोय जिथे आपल्याला टॉस देखील पाहायला मिळेल. BSCC नितस पनवेल परिसरामधील एक दिग्गज संघ आणि त्यांचा विपक्ष आपल्याला पुष्कर शिवांश 11 असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. रुपेशजी दलाल साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय. 5 ओव्हरची मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. कॉल असेल पुष्कर शिवांश 11 टीमचा हा कॉल. 5 ओव्हरची मॅच. टेल असा कॉल आणि पडलाय. टेल म्हणजे टॉस जिंकला पुष्कर शिवांश 11 संघाने. हो, टॉस जिंकला डिसिजन. आम्ही फिल्डिंग करूया. अचानक मध्ये भयानक टीम तुम्ही निर्माण केली आहे. असे कुठले खेळाडू आहेत ज्यांच्यावरती आम्हाला नजर ठेवणं गरजेचं आहे? नाही ना, आम्ही सगळे लोकलच आहे. जे आम्ही कॉम्बिनेशन चांगलं आहे. आम्ही खूप टुर्नामेंटसोबत खेळलो आहे. आम्ही हाय सोबत सगळे खेळतो. लोकल सगळे मुलं आम्ही. फिल्डिंगचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोर नितस पनवेल परिसरामधील एक नामांकित संघ आहे. असं काय नाही, आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी धावा थांबवायचा. तरी बघू 50 पर्यंत आम्ही थांबवायचा प्रयत्न करूया. सर्वात पहिले 4 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या होत्या, मात्र त्यानंतर दूरवरचा प्रवास करून सर्व संघ आलेत. सो त्या खेळाडूंना न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा 5 ओव्हरच्या मॅचेस आम्ही सुरू केल्यात. या आयोजनाविषयी ऐकायला आवडेल. नाही, खूप चांगलं आयोजन आहे आणि लास्ट टाइम पण मी खेळलो इकडे. खूप मस्त आहे. चांगल्या 5-5 ओव्हरच्या मॅचेस केल्यात. सगळ्यांना सगळं बेनिफिट सगळ्यांना भेटून चांगलंच. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत VSCC नितस संघाच्या कर्णधाराकडे. जरा टॉस हरला, महत्त्वाचा टॉस होता का आणि तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा डिसिजन काय होता? आणि आम्ही टॉस जिंकला तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. फलंदाजी करत असताना समोर दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. आम्ही पहिली वेळ खेळतो ओपनमध्ये. आम्ही कधी खेळलो नाही. सर्व ग्रामीणचे प्लेयर आहेत. त्यामुळे प्रयत्न करू आम्ही 100%. पहिल्यांदा खेळत आहेत, पण पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही खेळत असता तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कॉन्फिडन्स आमच्या आयोजन समितीमध्ये होता, समितीच्या वतीने भरपूर सारी मेहनत 4 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि तुम्हाला सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या अभूतपूर्व नात्याची प्रत्येक वर्षी वेगळीच संकल्पना पाहायला मिळते. यावर्षी देखील एक वेगळीच संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जीवन संवर्धन फाउंडेशन हा असा फाउंडेशन आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे NGO, ज्याच्यामार्फत जे मुलं आहेत ज्यांची दानत नाही आहे किंवा जे शिकू शकत नाही त्यांच्यासाठी फंड प्रोव्हाइड करते, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यासोबतीला त्यांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि या समितीच्या वतीने ज्यावेळी एखादा मान्यवर आलाय त्या मान्यवरांना ह्यांनी हेच सांगितलं आम्हाला काही नको आहे, त्या मुलांसाठी करा. काय सांगाल या संपूर्ण आयोजन समितीबद्दल आणि या संकल्पनेबद्दल? नाही, ही चांगली संकल्पना आहे. कारण बरेचसे आयोजक हे डोनेशनसाठीच किंवा ह्याच्यासाठीच स्पर्धा ठेवतात, पण ते स्वतःहून सांगतात का असे काही नको, म्हणजे चांगलं आयोजन आहे त्यांचं. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम पुष्कर शिवांश 11 संघाने. डिसिजन असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा बॅटिंगसाठी VSCC नितस संघाला इन्व्हाइट केलंय. उद्योजक आणि समाजसेवक आपल्या सोबतीला रुपेश दलाल साहेब देखील जॉईंट होत आहेत. सर, आपलं मनोगत आमच्यासाठी फार मोलाचं असेल. भीमटोला क्रिकेट स्पर्धेसाठी गेल्या 4 वर्ष मी येतोय. सर्वात प्रथम तर मी तुषारचं अभिनंदन करेन की दरवर्षी तो ही स्पर्धा भरवतो आणि खेळाबरोबरच त्याचं आयोजन करण्यामागचा उद्देश जे असतो ते सामाजिक असतं. सो समाजाची बांधिलकी म्हणून ह्या स्पर्धा भरत असतो आणि त्यातनं समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे. आमच्या दोघांच्या वयात जरी अंतर असलं तरी आमचं बाउंडिंग मला वाटतं वेळे पहिल्या दिवसापासून झालं आहे. आणि स्पर्धेबद्दल किंवा ह्या आयोजनाबद्दल म्हणाल तर गेल्या वर्षी मी इथे जेव्हा आलो तेव्हा बाबासाहेबांच्यावर इथे म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यावर पहिल्या दिवसापासूनचे इथे फोटो प्रदर्शन होतं आणि त्यांच्याबद्दल भरपूर सारी माहिती त्या चित्रप्रदर्शनाद्वारे त्याने समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला होता. जनरली जिथे जिथे आम्ही कार्यक्रमाला जातो तिथे खेळ म्हणजे खेळ असतो
आणि इथे खेळाबरोबर एक समाजासाठी संदेश असतो. हा सगळ्यात मोठा इथला फरक आहे आणि तो त्याने असाच ठेवावा. त्याला आणि भीमटोला क्रीडा मंडळाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनापासून आभार असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला, जिथे इनिंग क्रमांक 2 ला आता सुरुवात होतीये. थँक्यू. स्वागत आहे पुन्हा एकदा या चषकाच्या वतीने सर्वांचं. ऋतिक पाटील वडवली check. बीचा हा खेळाडू स्ट्रायकिंगवर. आणि या दरम्यान माननीय श्री निवृत्तीजी कळके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आदरणीय निवृत्तीजी कळके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल बीमर, नोचा इशारा, त्यावर सिंगल प्राप्त केले. ऋतिक पाटीलने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केले. दोन दबाव गोलंदाजी करणाऱ्या टीमने आता DRS चा वापर केलाय बीमरसाठी. सॉफ्ट सिग्नल बीमर बॉल घोषित झालाय. तो DRS आहे, त्याचा वापर केला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने. तर पाहावं लागेल DRS सक्सेस की अनसक्सेसफुल होतोय. ते लेग स्टंपवर फुल टच बॉल होता, त्याला ऑन साईडला टर्न केला होता. पहिलं पॉवर प्लेचं षटक आदित्य बाकडे वरती जबाबदारी दिली गेली. पहिलाच बॉल लेन थोडीशी वाढवली आणि तिसऱ्या पंचांचा इशारा, नो बॉल. DRS कमावलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. येणारा बॉल फ्री हिट. पहिल्याच बॉलवर 2 धावा. फ्री हिट समोर विजेंद्र, लेफ्ट हँड बॅटरसाठी आदित्य बाकडे. पुढचा बॉल ओव्हर पिच ऑन साईडला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. खूपच चांगला स्ट्रोक. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये, सरळ त्याच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये. अचूक फेकी देखील होती. सिंगल येते. फ्रीटचा फायदा घेता आला आणि विजेंद्र लेन चांगली होती यावेळी. सॉफ्टच्या थोडासा बाहेर पुलर लेन मध्ये टाकलेला बॉल. बॉटमिकचा वापर करत असताना लॉंग ऑन मध्ये चांगला ड्राईव्ह फटका विजेंद्रच्या माध्यमातून. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. या दरम्यान संजय शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक आणि समाजसेवा यांची आपल्याला पाहायला मिळते. असे जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. साहेबांचं सहर्ष स्वागत. तसेच निवृत्ती कळके साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रेक्षणीय फटका इनसाइड आउट ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह केलाय. कव्हर आणि पॉइंट मधून गॅप मधून बॉल चाललाय. रिकामी जागा भरत असताना दुसरा बार ऋतिक पाटीलच्या माध्यमातून दुसरा चौकार. आलेत आदित्य वाकडीच्या विपक्षामध्ये ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. वडवली बी या गावाला बिलॉंग करणारा कल्याण डोंबिवलीतील हा सितारा चमकतोय. क्लासिकल चौकार. तिसरा येईल का? उडवला ऑन सेटला स्विंग केलाय. फाईन चाललाय बॉल. फाईन लेग मधून बॉल जाईल. 1 बाउंड सीमा रेषा पार. तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे ऋतिक पाटीलने. यांनी पुरस्कृत केलेला संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये LNT खोनी, विकास टोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ यांच्यामध्ये ही लढाई आहे. पहिल्या फेरीतील मॅच 52 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हरचा सामना. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 10.20 ची सरासरी गाठायची आणि त्या सरासरीनेच पहिल्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंगला ऋतिक पाटीलने सुरुवात केली. शांत करेल का आदित्य वाकडे? चांगला बॉल वेस्टीच्या बाहेर ठेवला. क्रॉस बॅटने खूपच दूरवरून खेळण्याचा शॉट पुल करण्याचा प्रयत्न. नंतर ऋतिकला समजलं की कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून पंच शॉट देखील सजवता आला असता, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाहीये. डॉट बॉल आलाय.
प्रत्येक ओव्हरमध्ये 10ची सरासरी पाहिजे, परंतु पहिल्याच ओव्हर पासून 15ची सरासरी राखली गेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक. वाकडे ऋतिक पाटीलच्या समोर स्विच हिटचा प्रयत्न, बॅटची एज आहे का, अपील झाली आहे परंतु सहमती नाहीये हेच सांगितलं पंचांनी. डॉट बॉलने निर्धाव बॉलने ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एल.एन.टी. कोणी टीमची टोटल बिनबाद 15. 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक ठोकली ऋतिक पाटीलने. 5 बॉल फेस केले, 13 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं, तर दुसरीकडे विजेंद्रने देखील सिंगल धावनीशी आपलं खातं ओपन केले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 अशी सुरुवात. P1च्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती एल.एन.टी. कोणी टीमला ती करून दिली आहे ऋतिक पाटीलने. सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल गोल्डन स्पोर्ट टीमला तर ऋतिक पाटीलची विकेट खूप महत्वाची असेल. कल्याण डोंबिवली तील एक असा खेळाडू आहे की ज्याने वडवली बीचं नेतृत्व करत असताना वडवली गावाला ग्रामीण फॉर्मॅट मधून देखील कित्येक स्पर्धा जिंकून दिलेत. या मॅच मध्ये त्याचं प्रत्यक्ष दाखवलं. चौकारांचे हॅट्रिक आदित्य वाकडेच्या समोर तेवढं सोपं नाहीये, कारण का आदित्य वाकडे देखील भिवंडी तालुक्यातील चौदारपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. बॅटिंग करताना जास्त काही कमालीची बॅटिंग त्यांनी केली नाही. खरं तर तो खूप उशिराने मैदानामध्ये केला आणि गोलंदाजी करत असताना देखील त्याच्यावर वार चढवले ऋतिकने. दुसरं षटक कमबॅक करावं लागेल तर गोलंदाजी करत असताना गोल्डन स्पोर्ट टीमला. अय्याज समोर लेफ्ट हँड बॅटर विजेंद्र, त्याच्यासाठी मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. P2चं षटक वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफ देखील लॉंग ऑन देखील ठेवला गेले. 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. अय्याज विजेंद्रसाठी पहिलाच बॉल व्हाईट यॉर्करने सुरुवात केली आपल्या ओव्हरला. अय्याजने गतीचा देखील वापर केला. जबरदस्त ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते अय्याजची. लेफ्ट हँड बॅटर साठी राईट हँड राऊंड द विकेटने जात असताना अगदी बाहेर ठेवलं ऑफ स्टंपच्या बाहेर. असेच बॉल टाकावे लागतील कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा जमा केलेत एल.एन.टी. कोणी टीमने. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या आत आलेत. अजून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. हा देखील स्टंप पासून बाहेर ठेवला. वाईटचा इशारा. तसा बॅटर ऑफ स्टंपच्या आत आला तसा लेन चांगली होती परंतु लाईन अजूनही बाहेर ठेवली. स्टंप जवळ कर्जत मध्ये बॉल कसारामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल 16 वर जाऊन पोहोचली. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिलाय. बॅट हवेतून पुरली. डायरेक्ट हिट. विकेट महत्वाची अपील केली आहे आणि आता ऑनफिल्ड एम्पायरने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ही विकेट किमती आहे त्यामुळे जल्लोष मैदानामध्ये केलाय परंतु आता आपल्या क्रीज मध्ये ऋतिक पाटील पोहोचलाय का. डायरेक्ट हिट. OUT ऋतिक पाटील बाद. महत्वाची विकेट डायरेक्ट हिट आपल्याला मागच्या दिशेने पाहायला मिळालं. धाव चोरून काढण्याचा प्रयत्न इथं फसला आणि पहिला झटका लागला एल.एन.टी. कोणी टीमला. ऋतिक पाटीलच्या रूपाने पहिला झटका 16 या धावसंख्येवर महत्वाची विकेट या ओव्हर मध्ये आली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनला सन्नी पाटील. सारंगावचा सितारा सन्नी पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईन भरपूर मजबूत आहे एल.एन.टी. कोणी टीमकडे म्हणून डॉट बॉल आणि विकेटची संख्या वाढवावी लागेल कारण का 5 ओव्हरमध्ये 52 धावा डिफेन्स करायचे या सामन्यामध्ये गोल्डन स्पोर्ट टीमला. जो संघ वैभव भोईर यांनी पुरस्कृत केलाय टिटवाला या शहरामध्ये गोल्डन शॉप म्हणून चर्चेत राहिलेलं नाव वैभव भोईर अँड टीम.
सन्नी पाटीलसाठी अयाज ओव्हर द विकेटने खूपच दूर आपटी पण दिली होती, उजव्याष्टीच्या खूपच बाहेर होता. या ओव्हरचा दुसरा वाईट बॉल एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल आता 17 वर जाऊन पोहोचेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल, पुन्हा एक धावाच्या रूपाने विकेट आली आणि आता पुन्हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावांपासून देखील समोरच्या टीमला थोडंसं वंचित ठेवावं लागेल, कारण का 52 धावांचं संरक्षण तुम्हाला 5 ओव्हर मध्ये करायचंय. त्यामुळे या चुका सुधाराव्या लागतील या सामन्यामध्ये गोल्डन स्पोर्ट टीमला. सन्नी पाटीलसाठी क्रॉस बटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, प्रॉपर संपर्क करू शकले नाहीत. बॉल अगदी खाली राहिलाय. राईट हँड बॅटरसाठी सुरुवातीला याच ओव्हर द विकेटने जात होता, त्यावेळी सॉफ्टस्टम्पच्या खूपच बाहेर बॉल जात होते. त्यानंतर स्वतःची साईड त्यांनी बदलली आणि राऊंड द विकेटने जात असताना थोडंसं कोण बनवत असताना गती कमी केली आणि डॉट बॉल त्याचा फायदा देखील अय्याजला झालाय. चेक. आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. मी विनंती करेल तुषारदादांना, तुषारदादांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा युवाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे माननीय तेजसजी सरवदे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल तेजस साहेबांना आपण उपस्थिती दाखवायची आहे. आपला शुभ सन्मान करण्यात येईल. ठाणे जिल्हा युवाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना आदरणीय तेजसजी सरवदे साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येतो. मायेची आपुलकीची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन आपण सन्मानित करतोय तेजसजी सरवदे साहेबांना. थँक्यू सो मच. आपण वळूया पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला. अंबरनाथ शहर अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संजय दादा प्रसाद साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीमधील सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत. अंबरनाथ शहर अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना संजयजी प्रसाद साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. अंबरनाथ शहर संपर्क प्रमुख ऑल इंडिया पॅन्थर सेना रुपेशजी अभंग साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेल रुपेशजी अभंग साहेबांना आपण उपस्थिती दाखवायची आहे. अंबरनाथ शहर संपर्क प्रमुख ऑल इंडिया पॅन्थर सेना रुपेशजी अभंग साहेबांचं यथोचित शुभ सन्मान, मायची आपुलकीची उबदार शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र, वस्त्रालंकार आणि त्यासोबतीला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, संविधानाची प्रत देऊन आपण सन्मानित करतोय. मान्यवरांचं मनापासून आभार असेल. अंबरनाथ शहर उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना अमोलजी घोळे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल अमोलजी घोळे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय अमोलजी घोळे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. अंबरनाथ शहर उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना रितेश दादांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. अमोलजी घोळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. अंबरनाथ शहर उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना अमोलजी घोळे साहेबांचं मनापासून आभार असेल. यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. वार्ड अध्यक्ष मिठलनगर ऑल इंडिया पॅन्थर सेना अलीभाई शेख यांचा देखील आपण शुभ सन्मान करू. विनंती असेल अलीभाई शेख आपण उपस्थिती दाखवायची आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा शुभ सन्मान करण्यात येईल. वार्ड अध्यक्ष मिठलनगर अलीभाई शेख यांचा देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतोय. पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. वार्ड अध्यक्ष हाऊसिंग बोर्ड ऑल इंडिया पॅन्थर सेना सूर्या मनगट्टी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सूर्याबाई प्लीज आपण उपस्थिती दाखवायची आहे. सूर्याबाई यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सूर्याबाई म्हटलं की साऊथ के सुपरस्टार आणि सूर्याबाई यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वार्ड अध्यक्ष आहेत हाऊसिंग बोर्ड ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. वार्ड अध्यक्ष भेंडीपाडा ऑल इंडिया पॅन्थर सेना हुसेनभाई शेख यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हुसेनभाई शेख साहेबांचं यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. वार्ड अध्यक्ष भेंडीपाडा हुसेनभाई शेख यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 24 वर 1 विकेट
आणि आता 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 28. थोडासा पेपर सोपा झालाय LNT कोणी टीमसाठी. ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना तेजस्वी सरोदे साहेब आपल्या सोबतीला जॉईन झाले, जे या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करतील. हॅलो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. ऑल इंडिया पॅन्थर सेना ठाणे जिल्हा व अंबारा शहराच्या वतीने आज आम्हाला इथे बोलवलं. ते आमचे संघटनेचे सचिव, त्यांचा ॲक्च्युली सत्कार झाला पाहिजे होता. रितेश बनसोडे हे आमच्या शहर संघटनेचे सचिव आहेत आणि बरं त्यांची जी टीम आहे, मस्केदादा आहेत, तुषार मस्केदादा, रितेश भाऊ आणि सोबतचे जे कार्यकर्ते आहेत, हे मला वाटतं हे 4थं वर्ष आहे त्यांचं. खूप चांगला असा सामना भरवतात. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काहीतरी आगळं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. काही मदत आमच्याकडनं लागली तर नक्की आम्हाला कळवा, आम्ही कधीही तुमच्या सोबत आहोत. जय भीम जय शिवराय. थँक्यू सो मच सर्व आमच्या ऑल इंडिया पॅन्थर सेनाचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. पुढील शुभ सन्मान आपण करणार देखील आहोत, पण जशी मॅच फिनिश होईल तसं आपण लगेच शुभ सन्मानाच्या दिशेला वळूया. तिसरं षटक सद्दाम, पहिल्याच बॉलवर 3 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 17 आणि आवश्यकता आहे अजूनही 2 बॉल झाले त्यावरचे. पहिल्या बॉलवर देखील एक सिंगल आली होती. 28 धावा. सोळा बॉल 24 धावांची गरज. पुढचा बॉल समोर लॉफ करायचा होता. बॉल हवेत आणि फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन. दुसरा झटका लागला LNT कोणी टीमला. फलंदाज बाद सन्नी. परंतु आता सद्दामने जास्त बेल खर्च करू नका वॉर्निंग दिली आता पंचांनी फिल्डिंग करणाऱ्या टीमला. परंतु आता सद्दामने या ओव्हर मध्ये कमबॅक करून द्यायला सुरुवात केली आहे. सन्नी पाटीलला बाद केले. 2 विकेट गेले 28 वर. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये हेच सांगितले गोलंदाजी करत असताना सद्दामने. नवीन बॅटर प्रितेश पाटील, मासूम चेहरा प्रितेश पाटील. मॅन फ्रॉम दापोडे. उडवलाय उंची भरपूर. बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. ठोकलाय प्रितेश पाटीलने. टीमची टोटल 34 वर. जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा ऑन साइडला समोरच्या दिशेने फेकून दिलंय बॉलला आणि सांगितले जा आणि शोधून आला. प्रितेश पाटीलचा दुसरा बार, दुसरा षटकार.
प्रितेश पाटीलने, दापोडेचा खिलाडू, भिवंडी तालुक्यामध्ये चर्चेत राहिलेलं नाव. तिसरा षटकार ठोकेल का? यावेळेस पिकअप शॉट फ्लिक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा षटकार ठोकलाय प्रितेश पाटीलने. मासूम चेहरा वार गेला. 3 षटकारांची हॅट्रिक ठोकणारा या स्पर्धेतील पहिला फलंदाज ज्याचं नाव आहे प्रितेश पाटील. स्पर्धेचे शिल्पकार तुषारदादा मस्के यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस. काय जबरदस्त टायमिंग आणि बॅटचा स्विंग पाहायला मिळाला, म्हणून चर्चा केली. वार गेरा करणारा मासूम चेहरा वार गेरा. 3 षटकार ठोकल्याने मॅचची हवा बदलून टाकली. सद्दामने सुरुवातीला चांगले 3 बॉल टाकले, त्यानंतर त्या 3 बॉलवर 3 षटकार, एकूण 22 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. 12 बॉल शिल्लक. बारा बॉल 6 धावांची गरज. आदित्य वाकडेला पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली, ज्याने P1चं षटक हाताळलं, त्यावेळी 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या विपक्षामध्ये देखील चौकारांची हॅट्रिक ठोकली होती प्रतीक पाटीलने. पेपर सोपा झाला आता LNT कोणी टीमसाठी. म्हणूनच पहिल्या इनिंग मध्ये आपण चर्चा करत होतो की LNT कोणीच्या विपक्षामध्ये 5 ओव्हरमध्ये 70 पर्यंत जाणं गरजेचं होतं. टोटल चांगली जमा केली नाहीये. फुल टच ऑन साइडला पुल केलाय, कंट्रोल पुल शॉट. बॉल चाललाय गॅप मधून अगदी सीमारेषा पलीकडे. केलाय का पाहावं लागेल. फिल्डर पोहोचलाय तिथे, परंतु फिल्डरने बाउंड्रीच्या बाहेर बॉल पकडलाय. चौकाराचा इशारा आलाय. ने बॉल पकडला, त्यांनी सांगितलं की हा चौकार आहे, फक्त 2 धावांची गरज. चांगला स्ट्रोक, लॉफ्टेड ड्राइव्ह खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर सिंगल येते. 5 ओव्हर मध्ये 70 पर्यंत टार्गेट जर सेट झालं असतं तर एक चांगली मॅच आली असती, परंतु आता या मॅच मध्ये शिरकाव केलं. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर संघ LNT कोणी. विकासदादा ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. फक्त आता एका धावीची गरज. बॅटिंग लाईन चांगली झाली नाहीये. योगेशने चांगली बॅटिंग जरूर केली, परंतु डॉट बॉलची संख्या देखील जास्त होती. एका धावीची गरज. फोर्सिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये उडवलाय, त्यावर एक सिंगल येते. त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय. एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. सामना जिंकलाय LNT कोणी टीमले. अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल गोल्डन स्पोर्ट वैभव भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. आपण देखील चांगलं क्रिकेट दाखवलं. मॅन ऑफ द मॅच आपण आता चर्चा करूयात. मॅन ऑफ द मॅच ऋतिक. अष्टपैलू कामगिरी केली, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 3 धावा 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 13 धावांचे योगदान. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. तो अष्टपैलू खेळाडू ऋतिक पाटील ठरला मॅचचा हिरो.